पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारच्या दौऱ्यावर. कतारमधील भारतीयांनी केलं जल्लोषात स्वागत. कतारच्या विदेश मंत्र्यांसोबत मोदींनी द्विपक्षीय चर्चाही केली. आमिर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचीही मोदी भेट घेणार. आज शेतकरी पंजाबमध्ये रेल रोको करणार. दुपारी 12 ते 4 दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती आंदोलन. तसंच सकाळी 11 वाजता 3 तासांसाठी पंजाबमधील सर्व टोलनाके फ्री केले जातील. आज शेतकरी आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा चर्चेची शक्यता. चंदीगडमध्ये आज संध्याकाळी चर्चा पार पडेल. दिल्लीला जाण्यासाठी शेतकऱ्यांचा तिसऱ्या दिवशी सुद्धा शंभू बॉर्डरवरती ठिय्या. सीट शेअरिंगवरनं दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये चर्चा अयशस्वी. काँग्रेस सर्वच्या सर्व 7 जागांवरती आपले उमेदवार उभे करेल. आम आदमी पक्ष केवळ 1 जागा काँग्रेसला देण्यास तयार झालेली होती. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा लोकसभा निवडणूक लढण्यास नकार. सोनिया गांधींच्या जागेवरती उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधनं निवडणुकीच्या मैदानामध्ये प्रियंका गांधी उतरतील अशी जोरदार चर्चा होती. आजपासून दिल्ली विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. सकाळी 11 वाजता उपराज्यपाल विनय कुमार सक्सेनांचं अभिभाषण. सक्सेना आणि सरकारमधल्या वादामुळे पहिल्याच दिवशी गोंधळाचीही शक्यता आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून. मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी. दुखापतीमुळे अनेक दिग्गज खेळाडू स्पर्धेबाहेर. नव्या खेळाडूंना संधी. T20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन. बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शहा यांची घोषणा. जून महिन्यापासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका या 2 देशांमध्ये T20 वर्ल्ड कप खेळवला जाईल. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करतील. अजित पवार आणि शरद पवार गटाचं निकालाकडे लक्ष. मुंबईत 1 मार्चपासून 10% पाणी कपात करण्याचा जलविभागाचा प्रस्ताव. महापालिकेचं राखीव पाण्यासाठी राज्य सरकारला पत्र. सरकारनं राखीव साठा देण्यास परवानगी दिली नाही तर पाणी कपात अटळ आहे. 10वी-12वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा आजपासून. देशभरातलं 35 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतील. तारीख बदलल्याची अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाई करण्याचा इशारा. एसआरए प्रकल्पातील घरांची विक्री करण्यासाठीचा कालावधी 10 वर्षांवरनं 5 वर्ष कसा केला. मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल. सरकारच अशा पद्धतीनं घर विक्रीला प्रोत्साहन देत राहिलं तर मुंबई झोपडपट्टी मुक्त कशी होणार. न्यायालयानं सरकारला फटकारलं. पूर्णा आणि परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सिद्धेश्वर धरणातनं पाणी सोडलं जाणार. 1 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी पूर्णा नदीपात्रात सोडलं जाईल. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉक्टर अजित गोपछडेंना उमेदवारी. आज महायुतीचे उमेदवार एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करतील. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष हजर असतील. भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी मोठी. राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. राज्यसभेसाठी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना ही उमेदवारी. पक्षानं संधी दिल्यामुळे आता खासदार म्हणून काम करायला आवडेल. पक्षानं विश्वास दाखवल्यामुळे आपण कृतज्ञ. मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार. भाजप 4था उमेदवार देणार नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर. भंडारा गोंदिया लोकसभेचा मार्ग भाजपसाठी मोकळा. राष्ट्रवादीकडनं राज्यसभेचा उमेदवार जाहीर करण्याला वेळ लागल्याचं कारण एबीपी माझा चाहती. शरद पवार गटातील एक बडा चेहरा राज्यसभेवरती पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, पण संबंधित व्यक्तीनं तयारी न दर्शवल्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचं नाव पक्षाकडनं घोषित. 6 उमेदवारांपैकी 3 तर काँग्रेसचेच आहे. भाजपला काँग्रेसची किती गरज आहे हेच यातून दिसतंय. बाळासाहेब थोरातांचा टोला. पक्षातले महत्त्वाचे नेते सोडून जात आहेत त्याचा पक्षानं विचार करायला हवा. कोणत्या कारणास्तव नेते जात आहेत त्याच्याविषयी पक्षात चर्चा व्हायला हवी. झिशान सिद्दीकींची पक्षफुटीवर प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंचा जळगाव दौरा. जळगावात त्यांच्या 4 सभा होतील. आदित्य ठाकरेंच्या सभेची मोठी तयारी. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वाची बैठक विधानभवनात पार पडली. विधानभवनात पार पडलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला 12 आमदार अनुपस्थित. आजच्या बैठकीला तरी हजर राहणार का हे सगळे आमदार याकडे लक्ष असेल. मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन. मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय. मनोज जरांगेंची तब्येत खालावल्यामुळे पंढरपूरमध्ये मराठा बांधव भाऊक.
जरांगेंची तब्येत नीट व्हावी यासाठी विठुरायाकडे साकडं. मनोज जरांगे औषधोपचार घेणार की नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा जरांगेंना सवाल. गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवरनं हायकोर्टाचा सवाल. आपल्याला झोपेत सलाईन लावलं गेलं, सलाईन लावायचं असेल तर आधी अंमलबजावणी करा. जरांगेंची मागणी. मराठा समाजानं सरकारला धारेवर धरावं, जरांगेंचं आवाहन. 18 तारखेनंतर पुन्हा मुंबईला जाऊ, आपण आपला जीव जरी गेला तरी आपल्याला सरकारच्या दारात नेऊन टाका, मनोज जरांगेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवण्याची सरकारला संधी, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो, आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. आरक्षण प्रश्नी सरकार विचार करत असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, दरेकरांची माहिती. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती विश्वास, शिंदेंचं वक्तव्य. सरकारनं मराठ्यांना टिकणारं आरक्षण न दिल्यास उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. भुजबळ आणि शेंडगे मराठा आणि ओबीसींमध्ये वाद पेटवण्याचं काम करतायत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केले पाटील यांचा इशारा. सोलापूरमधील माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये पक्षप्रवेश पार पडला. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, आम्ही स्वतंत्रपणे स्वतंत्र निशाणीवरती निवडणूक चिन्हावरती निवडणुका लढवू, आमदार जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट. फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपण कदापि सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान. कार्यकर्त्यांना कोणत्याही महिलेवर टीका करायची नाही, अशी शिबिरातनं सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पहिल्यांदा शरद पवारांना निवडणुकीमध्ये पाडण्याबाबत भाष्य. सखा पाटलांचा प्रचार करताना पा 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 म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे असं लिहून ते प्रचार करत होते, आता काका का असं लिहून प्रचार करायला हवा, अजित पवारांचं वक्तव्य. पुतण्या गद्दार निघाला, काका माफ करा, चुकी झाली असं म्हणण्याची वेळ येईल, मात्र या वेळेला 2019 सारखी माफी नाही. एक्स माध्यमावरती पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार यांच्यावर निशाणा. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडनं नव्या राजकीय पक्षाची घोषणा. ओबीसी बहुजन पार्टी असं पक्षाचं नाव, तर पक्षाचा झेंडा पिवळा आणि प्राथमिक चिन्ह तुतारी. चंद्रपूर आणि पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्याची सरकारमध्ये हिंमतच नव्हती, आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देत निवडणूक लढवावी, आदित्य ठाकरेंचं आव्हान. मुख्यमंत्री सर्वांना शब्द देऊन फसवतायत, तसंच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण प्रश्नी फसवलं, यामुळे या सरकारवरती विश्वास ठेवणार कसा, आदित्य ठाकरेंचा बोचरा सवाल. देशातील सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. तर राज्यातील सरकारकडनं शेतकऱ्यांना 1 रुपयाचीही नुकसान भरपाई मिळालेली नाही, ठाकरेंचा दावा. महाविकास आघाडीचं सरकार शेतकऱ्यांना सोबत घेऊन चालत होतं, आज पुन्हा एकदा त्याच महाविकास आघाडी सरकारची गरज आहे, आदित्य ठाकरेंचं विधान. संजय राऊत भाजपमध्ये जाऊ शकले असते, मात्र त्यांनी भाजपच्या विरोधात लढा दिला. जनसंवाद मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा अहमदनगरच्या अकोले शहरातील बाजार तळावरती जनसंवाद मेळावा. या मेळाव्याला नागरिकांची मोठी गर्दी. यावेळी संजय राऊत आणि शंकरराव गडाख यांची उपस्थिती. उद्धव ठाकरे व्यथित मानसिकतेमध्ये गेलेत. ठाकरेंच्या स्वप्नात देवेंद्र फडणवीसच येतात, कुटुंबापेक्षा जास्त ते फडणवीसांचं नाव घेतात. बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. अमरावती लोकसभेवर ठाकरे गटाकडूनही दावा. लोकसभेच्या तयारीसाठी ठाकरे गट आजपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुक्काम शिवसैनिकाच्या घरी हे विशेष अभियान राबवणार. कोल्हापूरमध्ये छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात झालेल्या कथित औषध खरेदी प्रकरणाविरोधात ठाकरे गट आक्रमक. राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचारातील घुशी मारण्याचं औषध असा प्रतिकात्मक बॉक्स घेऊन पदाधिकारी सीपीआरच्या अधिष्ठातांच्या दालनात. माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकर हे धुळे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक. भाजपत प्रवेश केल्यावरती दिघावकर यांचा उमेदवारीसाठी मतदारसंघात दौरा आणि गाठीभेटींबरोबर. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी. वातावरणीय बदलाच्या संकटाचे कृषी पदवीधरांनी संधीमध्ये रूपांतर करावं, मंत्री धनंजय मुंडे यांचं कृषी पदवीधरांना आवाहन. परभणीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा कार्यकारी अभियंत्यांना घेराव. जायकवाडीच्या मायनर 64 या कालव्याला पाणी मिळत नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होत असल्याचा आरोप. रामदास आठवलेंनी घेतली अशोक चव्हाणांची भेट.
अशोक चव्हाणांनी RPI मध्ये यावं अशी आमची इच्छा होती, मात्र ते इंडियेत गेले. त्यांना शुभेच्छा. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. पुण्याच्या निमगाव येथील खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुलं आणि महिला भाविकांसाठी लिफ्टची सोय करावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. 8 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा काढून सरसकट सर्व मुलींना मोफत शिक्षण द्यावं. आमदार सत्यजित तांबे यांची मागणी. तर मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हे राज्य सरकारचं ध्येय असायला हवं. तांबेंची प्रतिक्रिया. सरकारनं निर्णय न घेतल्यास आम्ही सुद्धा दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला इशारा. नाशिकमध्ये पहिल्यांदाच इंडिया आघाडीची बैठक. आदित्य ठाकरे हजर राहतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठक पार पडली. वर्ध्यामध्ये जिल्हा प्रशासन भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करतात का? सरकारविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करणार. वर्ध्यामध्ये भारत जोडो अभियान. इंडिया अलायन्सच्या वतीनं सरकारला इशारा. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना जीवे मारण्याची धमकी. संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी शिवसैनिकांचं पोलिसांना निवेदन. कारवाईची मागणी. धनंजय मुंडे, वाल्मिकण्णा कराड तसंच सूर्यभान नाना मुंडे यांना न्यायालयानं दोषमुक्त केलं. जगमित्र साखर कारखान्यासाठीच्या जमीन खरेदी संदर्भात हे दोषारोपपत्र दाखल होतं. अहमदनगरमध्ये काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांचा राजीनामा. अशोक चव्हाणांसोबत काम करण्याची घोषणा. देशमुख लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी माहिती. पुण्यामध्ये मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कारांचं आयोजन. सायरस पूनावाला यंदाच्या पुरस्काराचे मानकरी. शरद पवारांच्या हस्ते पूनावाला यांचा सन्मान. कोरोनामध्ये लाखो रुपयांच्या लसेस मोफत वाटप करून नागरिकांची मदत करणाऱ्या सायरस पूनावाला यांना सरकारनं भारत रत्न पुरस्कार द्यावा. शरद पवारांची कार्यक्रमात मागणी. अमरावतीमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं बेमुदत उपोषण. शासन पातळीवरती बैठकीत मान्य झालेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये सकल मराठा समाजाचं जोडे मारो आंदोलन. जरांगेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नारायण राणेंच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त. पुण्याच्या डेक्कन परिसरात खंडोजी बाबा चौकात मनोज जरांगेंच्या समर्थनात मराठा समाज बांधवांकडून घोषणाबाजी. यावेळी डेक्कन परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. ठाणे मनपा हद्दीमध्ये पालिका अधिकाऱ्याला फेरीवाल्यांची धक्काबुक्की. मुंब्र्यात अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई करताना धक्काबुक्की. अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणारे पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसेंवर निलंबनाची कारवाई. बेकायदा वृक्षतोड थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी लेखी मागणी करूनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यामुळे गोडसेंचं निलंबन. तिकीट तपासणी कमाईमध्ये मध्य रेल्वेनं ओलांडला 100 कोटींचा टप्पा. योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून सन्मानानं प्रवास करण्याचं मध्य रेल्वेचं प्रवाशांना आवाहन. देशातली पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यामध्ये सुरू होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि भारत विकास ग्रुप यांच्या सामंजस्य करार. अमरावतीमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार उघड. 287 उत्तीर्ण उमेदवारांचं भवितव्य टांगणीला. निकाल लागून 6 महिने उलटले तरी अजूनही नियुक्ती नाही. व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयामध्ये नववधू आणि वऱ्हाडी मंडळींची झुंबड. ठाण्यामध्ये व्हॅलेंटाईन डेला 54 जण लग्नाच्या बेडीत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी टाइमपास फेम अभिनेता प्रथमेश परबचा क्षितिजा घोसाळकर सोबत साखरपुडा. सोहळ्यातले खास फोटो इंस्टाग्रामवरती शेअर केलेत. अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. 27 एकर जागेवरती उभारले भव्य स्वामीनारायण मंदिर. हे आपलं सौभाग्य आहे की अयोध्येतील राम मंदिरापाठोपाठ आज आपण अबुधाबीतल्या भव्य मंदिराचंही उद्घाटन केलं. आपल्याला एका गोष्टीचा अभिमान आहे की आपण भारत मातेचा सर्वात मोठे पुजारी आहोत. देशातला प्रत्येक नागरिक हे आपलं आराध्य दैवत. मंदिर उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं विधान. समस्त भारतीयांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब. अयोध्येतल्या राम मंदिरानंतर पंतप्रधान मोदींनी अबुधाबीतही मंदिराचं लोकार्पण केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अबुधाबी मंदिर उद्घाटन प्रसंगी प्रतिक्रिया. ओडिशाच्या भुवनेश्वरवरनं कटककडे जाणारी बस सायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात उलटली. बस कंडक्टरचा मृत्यू तर 12 प्रवासी जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.